कांदा घोटाळ्यावर केंद्राचा दणका, 15 फार्मर कंपन्या काळ्या यादीत, प्रसिद्धीचा सोपस्कार नको, कठोर कारवाईचा बडगा उगारा। कांदा उत्पादक आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना केंद्र सरकारनं दणका दिला असून NCCFC भारतीय राष्ट्रीय सहकारी उत्पादकता संघ संबंधित 15 कंपन्यांचे व्यवहार थांबवून या कंपन्यांना काळ्या यादीत टाकलंय। मात्र तक्रारदारांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली असल्याचं समजते। एकाला वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का? दोषी आढळलेल्या कंपन्यांवर कोणतीही भिडबाड न ठेवता कारवाईचा बडगा उगारा अशी अपेक्षा कांदा उत्पादकांकडून व्यक्त केली जाते। या घोटाळ्यामागील झारीतील शुक्राचार्यावर कार्यवाही करून कांदा उत्पादकांना उपाशीपोटी ठेवून आपल्या स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या या महाठगांबरोबरच पडद्यामागील सूत्रधारांचाही शोध घेऊन योग्य कारवाई होणं गरजेचं झालंय। या कार्यवाहीचे सामान्य जनतेकडून स्वागत केलं जात असलं तरी रोज प्राप्त नवनवीन खुलाशांमुळे कार्यवाहीबाबत संशय कल्लोळ निर्माण झालाय। यात काहींनी तोमी नवेची भूमिका घेत सामाजिक राजकीय प्रतिष्ठा वाचवण्यासाठी नामानिराळा राहण्याचा प्रयत्न सुरू केलाय। नाफेड आणि NCPFच्या कांदा खरेदीत मागील 5 वर्षांपासून काही फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी सुमारे 2000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचं शेतकरी प्रतिनिधींनी उघडकीस आणलं होतं। केंद्र सरकारनं याची गंभीर दखल घेत तब्बल 15 फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना काळ्या यादीत टाकून या कंपन्यांसोबतचे व्यवहार थांबवलेत। नाफेड आणि NCCFC संबंधित फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी नाफेड आणि NCCFच्या अधिकारी पदाधिकारी यांच्याशी संगनमत करून शासनाच्या योजनेला काळीमा फासत शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं नुकसान केल्याचं निष्पन्न झालंय। ठराविक कंपनींवरती केलेली ही कारवाई केवळ एक कागदोपत्री सोपस्कार न ठरता कांदा उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या पडद्यामागील मिस्टर नटवरलालचा शोध घेऊन या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व महाठगांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या कार्यवाहीत कोणाला वाचवण्यासाठी निष्कलंकित फार्मर प्रोड्युसर कंपनी व संचालकांना बळीचा बकरा बनवून त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे। संपादक शशिकांत बिरारी।